नमस्कार मित्रांनो. ज्याच्या 5 साखळी महादरवाजांमुळे गड भेदणे हे अशक्यच होते, अशा महाबलाढ्य लोहगडाची आज आपण हवाई सफर करणार आहोत. गडाची रचना व तेथील पुरातन स्थापत्य हे जाणून घेणार आहोत. चला तर मग 12ही महिने पर्यटकांनी फुललेला व कौटुंबिक ट्रेकसाठी प्रसिद्ध असलेला किल्ले लोहगड पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून. लोणावळा परिसरात वसलेला लोहगड किल्ला हा आपल्या नैसर्गिक कड्यांमुळे एक बलाढ्य गडकोट म्हणून गणला जातो. लोणावळा मार्गे व मळवली मार्गे असे 2 रस्ते या गडाला वळसा घालतात. त्यामुळे आपण पहिल्या पठारी माचीपर्यंत आपले वाहन घेऊन सहज पोहोचतो. म्हणजेच लोहगडाला जाणे हे अगदी सोपे आहे. गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर 15 मिनिटांची खड्या पायरी मार्गाची पायपीट केल्यावर आपण थेट गडामध्ये प्रवेश करतो. पण या गडाच्या पायरी मार्गाची रचना व स्थापत्य पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, तर या लुटीचा मुद्देमाल साठवण्यासाठी लोहगडाचीच निवड का केली असावी, त्याचं कारण उमगतं. अतिशय सुरक्षित व सहजासहजी न भेदता येणारा हा गडकोट आहे. आणि शिवाय जर यदा कदाचित आक्रमण झालेच तर सर्व बाजूने असणारे बलाढ्य गडकोट हे मदतीला आहेच की. भौगोलिकदृष्ट्या इतका सुरक्षित गड लोहगडापेक्षा दुसरा कोणताच नाही. तुंग, तिकोना, कोरीगड, विसापूर या किल्ल्यांची 24 तास नजर व संरक्षण हे लोहगडास आहे. आणि त्यामुळे साठा व संदेशवन या दोनही कार्यांसाठी लोहगड अतिशय महत्त्वपूर्ण मानला जाईल. तसे पाहायला गेले तर या गडाची नैसर्गिक रचना ही विंचवाच्या आकाराची भासते. मुख्य धड व चपळनांगी असे 2 भाग आपल्याला दिसतात. मुख्य भागाच्या पोटात लक्ष्मीकोठी व पागा असे धन साठवण्याच्या जागा, तर त्यांच्या संरक्षणासाठी तळपती नांगी म्हणजेच विंचुकडा. विंचवाच्या पोटावर कोणी वार करण्याचा प्रयत्न केला तर नांगी डसल्याशिवाय राहत नाही. तसंच लोहगडाचं आहे. जर कोणी लोहगडाच्या पोटाला हात घालण्याचा प्रयत्न केला तर नांगी धावलीच म्हणून समजा. विंचुकड्यावर अनेक सैनिक हे रात्रंदिवस तैनात असायचे आणि संपूर्ण परिसराची टेहाळणी करायचे. आणि म्हणून लोहगड किल्ला हा अतिशय संरक्षित आणि सुरक्षित किल्ला मानला जातो. या किल्ल्याला अनेक वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, चोल, यादव, मुघल, मराठे अशा अनेक राजकीय सत्तांतरणं या गडकोटाने पाहिलेली आहेत. शिवाय या गडाच्या परिसरात असलेल्या भाजे व बेडसे या बौद्धकालीन लेण्या यांमुळे आपोआपच लोहगडाचे प्राचीनत्व हे सिद्ध होते. समुद्र सपाटीपासून 3420 फूट इतका उंचीवर असणारा हा किल्ला भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. शेकडो वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेल्या या लोहगडाने सातवाहन ते इंग्रज अशा अनेक राजकीय उलथापालथी पाहिलेल्या आहेत. मलिक अहमद याने निजामशाहीची 1498ला स्थापना केली. याच काळात निजामशाहीचा विस्तार करताना मलिक अहमद याने लोहगड किल्ला जिंकून घेतला होता. पुढे राजा दुसरा बुर्हान निजाम हा अहमदनगरचा 7वा राजा याच लोहगड किल्ल्यात कैदी म्हणून बंदिस्त होता. 16व्या शतकाच्या 3ऱ्या दशकाच्या शेवटी म्हणजे 1630 दरम्यान लोहगड किल्ला आदिलशाहीने जिंकून घेऊन हा किल्ला आदिलशाहीमध्ये सहभागी झाला. स्वराज्याचा झपाट्याने विस्तार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657मध्ये कल्याण भिवंडी हा परिसर जिंकून घेतला. तेव्हाच लोहगड किल्लासुद्धा स्वराज्याला सामील करून घेतला होता.
इसवी सन 1665 साली जयसिंगाचं आक्रमण झालं आणि ते थोपवण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. या तहामध्ये शिवरायांनी स्वराज्यातील 23 किल्ले या तहानुसार मुघलांच्या ताब्यात दिले. त्यात लोहगड किल्ल्याचा समावेश सुद्धा होता. 5 वर्ष मुघलांच्या ताब्यात असणारा लोहगड किल्ला शिवरायांनी पुन्हा 13 मे 1670 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. असं सांगितलं जातं की सुरतेच्या लुटीतून आणलेला सर्व मुद्देमाल व संपत्ती ही नेताजी पालकर यांनी लोहगड किल्ल्यावरच ठेवली होती. लोहगड किल्ल्यावर लक्ष्मी कोठी ही अतिशय मोठी कोठी म्हणजे एका दगडात खोदलेली एक गुहा आहे. या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच 8 खोल्या दिसतात. या 8 खोल्यांपैकी 6 खोल्या या सुरतेच्या मुद्देमालातून लुटून आणलेला माल त्या खोल्यांमध्ये भरून ठेवलेला होता. म्हणजे तुम्ही विचार करू शकता सुरतमधून लुटलेला माल किती मोठ्या प्रमाणात स्वराज्याला जोडला होता. आणि हाच मुद्देमाल संरक्षित ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या लोहगडाची निर्मिती केली होती. कारण महाराजांना माहिती होतं लोहगडावर आक्रमण करणं आणि तेवढ्याच ताकदीनं तो भेदणं हे कदापि शक्य नाही आणि ते कोणाला शक्य होणारही नाही. आणि म्हणून महाराजांनी हा सुरतेचा मुद्देमाल लोहगडावर सुरक्षित आणून ठेवला होता. (1713) साली लोहगड शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्या हवाली केला. पुढे हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला आणि या पेशव्यांच्या काळामध्ये नाना फडणवीस यांनी असंख्य बांधकामे केल्याचे पुरावे हे इतिहासात आपल्याला बघायला मिळतात. पुढे सर्व किल्ल्यांचं झालं तसंच 1803 मध्ये हा लोहगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अशा प्रकारे मित्रांनो आपण आज लोहगडाची हवाई सफर पाहिली. हा लोहगड किल्ला तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.